तक्रार दिली तुम्ही जलजीवनच्या कामामध्ये तुम्ही घोटाळा झाला असा आरोप केला. आमच्या अष्टाकासार गावाला जलजीवन मिशन अंतर्गत 10,54,00,000चा निधी आलेला आहे आणि त्या निधीचा गैरवापर होऊन योग्य ते काम झालेलं नाही. एकाही गावच्या नळाला पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे. त्यासाठी खोदलेल्या रोडचं पॅचवर्क केलेलं नाही आणि जे फिल्टरचं पाणी पिण्यायोग्य देण्यात येणार आहे असं आश्वासन होतं ते पण झालेलं नाही. आणि त्या कामामध्ये जे काही पैशाचं अपहार झालेलं आहे त्या कामाचं पूर्तता प्रमाणपत्र जे ग्रामपंचायतनी दिलेलं आहे त्या पूर्तता प्रमाणपत्र काम झालं असं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावरती सरपंच मॅडमची सही नाहीये. हे सरपंच मॅडमनी लेखी आणि ग्रामसभेमध्ये सांगितलंय की जाहीरपणे माझी ती सही नाहीये, माझ्या सहीचा गैरवापर दुसऱ्याने कोणीतरी केलेला आहे, त्याच्यावर योग्य कारवाई व्हावी असं त्यांनी अर्ज पण केलेला आहे. त्याची ओसी पण आम्हाला काल ग्रामसभेमध्ये दाखवली आहे. त्याबरोबरच 15व्या वित्त आयोगानुसार जे आलेले पैसे आहेत त्यांनी तुम्हाला ओसी दाखवली पण गव्हर्नमेंटकडे तक्रार केली का? मग गव्हर्नमेंटकडे त्यांनी तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी व्हावी अशी विनंती आम्ही ग्रामस्थातर्फे पण करतोय. त्याचबरोबर 15व्या वित्त आयोगामध्ये सुद्धा आलेल्या पैशाचा बऱ्याचपैकी ताळमेळ बसलेला नाही. एकाही कामाची पावती दाखवायला ग्रामसेवक तयार नाहीत. अव्वाच्या सव्वा बिल तोंडी सांगितलेले आहेत आणि ह्या सगळ्या कामाची गुत्तेदारी जी आहे ते विद्यमान उपसरपंच सदस्य यांनीच केलेली आहे. ॲक्च्युअली जे लोक पदावर आहेत त्यांना गुत्तेदारी करता येत नाही कायद्याने, पण ह्या सगळ्या गुत्तेदारी कामं त्यांनी केलेली आहेत आणि अशी पोच आम्हाला ग्रामसेवकांनी दिलेली आहे की वैयक्तिक काम ह्या पंचांनी ह्या वार्डाचं केलेलं आहे, ह्या रोडचं काम यांनी केलेलं आहे असं ते सगळं वैयक्तिक त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. नाही गुत्ते ऐका ना, डुप्लिकेट सही जी म्हणता तुम्ही हा म्हणताय. नेमकं डुप्लिकेट सही कोण केली? डुप्लिकेट सही कोणी केली याची शहानिशा आपण सही बघूनच करू शकता. असा कोणी आरोपी नाही की याची सही आहे. सरपंच मॅडमचं एवढं म्हणणं आहे की माझी सही नाहीये वैयक्तिक, तुम्ही शहानिशा करू शकता. एकीकडे म्हणताय सरपंच ग्रामसेवकाची डुप्लिकेट सही झाली, सरपंचाची डुप्लिकेट सही आहे. परत म्हणता की वित्त आयोगाच्या पावत्या दाखवायला तयार नाहीत. नेमका आरोप कुणावरती? ग्रामपंचायतच्या सर्वच मेंबर ग्रामसेवक ह्या सगळ्यावरती ग्रामस्थांचा आरोप आहे, कारण ही जिम्मेदारी त्यांची आहे. बऱ्याचशा गोष्टी ग्रामसेवकांनी सदस्यांना सुद्धा माहिती न होऊ देता त्याची बिलं काढलेली आहेत. सदस्यांना ही योजना गावामध्ये लागू झालेली आहे आणि त्या गावचं काम चालू आहे याची सुद्धा माहिती नाही. परस्पर अफरातफर करून पंचांना सुद्धा विश्वासात न घेता त्यांनी हे केलेलं आहे. किती टक्के काम झाले जलजीवनचं? जलजीवनचं असं बघायला गेलं तर 30 ते 40% सुद्धा काम पूर्ण नाही. काय काम व्हायला पाहिजे एस्टिमेट नुसार? काय काम? एस्टिमेट नुसार शुद्ध पेयजल ग्रामस्थांना घरोघरी नळाद्वारे पुरवण्याचं त्याच्यात प्रयोजित आहे. तसं एकाही नळाला पिण्यायोग्य शुद्ध पाणी आलेलं नाही. 70% नळांना पाणीच आलेलं नाही. जे काही पाणी आलं होतं ते टेस्टिंग पुरतं अगदी गढूळ सोडलेलं होतं. त्यानंतर मोटारी जळाल्या असा आरोप झाला. त्या मोटारी दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी जलजीवन प्राधिकरणाकडे जेव्हा तक्रार केली तेव्हा त्या प्राधिकरणाने यांना सांगितलं की तुमचं काम कम्प्लिशनचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळं तुम्ही आता मोटारी जळालेल्या स्वतः दुरुस्त करा. पण जेव्हा त्यांनी चौकशी केली की आमचं काम कंप्लीट नाहीये तेव्हा त्यांनी यांना पुरावा दाखवला की हे तुमचं प्रमाणपत्र. त्यावर मॅडमने आक्षेप घेतला की ही सही माझी नाही, आमच्या पंचायतच्या एकाही सदस्याला याची माहिती नाही. मग ग्रामस्थाला जेव्हा जाब विचारला ग्रामस्थांनी ग्रामसेवकला तेव्हा ग्रामसेवकांनी सांगितलं सर्व ग्रामस्थांपुढे की ही सही मी फक्त माझी सही करून शिक्का मारून दिला होता, सरपंच मॅडमची सही ते स्वतः घेतो बोलले. आम्ही जेव्हा त्यांना धारेवर धरलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गुत्तेदारांनी मला दाब देऊन दडपण आणून माझ्याकडून सही घेतली. ह्या सर्व प्रकरणाची शासकीय सखोल चौकशी होऊन जे गुन्हेगार आहेत, जे दोषी आहेत त्यांच्याकडनं वसुली व्हावी, त्यांना परत असं कोणी करणार नाही असा जरब बसावा आणि जर 15 दिवसाच्या आत त्याची चौकशी नाही झाली तर आम्ही सगळे तक्रारदार आमरण उपोषण करू. जोपर्यंत त्या चौकशीचं पूर्ण सखोल होऊन यांची दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही. किती रकमेचा आधार आहे? असं बघायला गेलं तर 10,54,00,000 जलजीवन मिशनचे आणि 15व्या वित्त आयोगाचे जवळपास 10 कोटी, असं ह्या सगळ्यामध्ये मोर दॅन 50 to 60% फ्रॉड आहे.
आणि याची शासकीय चौकशी सखोल व्हावी, त्याच्या पावत्या, त्याचं इस्टिमेट आणि त्यानुसार ऑडिट, यांच्या ऑडिटला सुद्धा डुप्लिकेट पावत्या असतील आणि बऱ्याच ठिकाणच्या पावत्या नाही तर ऑडिटच झालेलं नाही. जल जीवन अंतर्गत जे अष्टाकासारमध्ये जे कामं झालेले आहेत त्यात ग्रामसेवक आणि एक तिरायत व्यक्तीनं हँडवर्क गावाला माहिती न देता, कुणालाच माहिती न देता हँडवर्क केलेलं आहे आणि पैसे ग्रामसेवक आणि गुत्तेदार आणि ते तिरायत व्यक्ती मिळून त्यांनी बाहेर लाटलं गेलेलं आहे. काम सुरू झालं 1/2/2023ला सुरू झालं. काम 1/7/2024ला 1.25 वर्षातच कंप्लीट झालं. हे शक्य न होणारी गोष्ट. जवळपास 17 ते 18 किलोमीटरची पाईपलाईन हे एवढ्या कमी वेळात होतच नाही आणि कुठं बघायला गावात 30% सुद्धा काम कंप्लीट नाही. 30% काम न कंप्लीट होत असता गावाला अंधारात ठेवून हे जे हँडवर्क करून म्हणजे की बाबा गावातला काम कंप्लीट झालेलं असं आहे म्हणून ह्याला दोषी कोण आणि असं ह्या प्रशासनाला विचारायला आणि प्रशासनानं तात्काळ होता होईल तेवढं चौकशी करून गुन्हेगारावर कारवाई करावं. नाही म्हणलं तर आम्ही ग्रामस्थ आणि आम्ही जे दिलेले जे अर्जदार आहोत ते आमरण उपोषण करणार आहे. जोपर्यंत ह्या कामाचा शहानिशा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी प्रशासनाला आमची विनंती आहे.